घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी ही शर्वरी आणि राहुल यांना पूजेसाठी बोलवून येते आणि सांगते की मला विक्रांतचे तिकीट सापडले आणि तेही नाना जाण्याच्या 3 दिवस अगोदरचे होते। त्यावेळेस इकडं शर्वरीने तिला उडून लावलेलं असतं आणि म्हणते की मला काहीच माहिती नाही। त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की आपण तिला तिकिटाबद्दल विचारून चूक तर केली नाही ना। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की अजिबात नाही आणि ती यामुळे काहीतरी चूक करेल। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो, मी मुद्दामच हे केलेलं आहे आणि आपल्याला त्यामुळे काहीतरी सापडेल आणि आपण शर्वरीला रंगेहात पकडू। त्यानंतर इकडं पूजेसाठी सगळेजण खाली जातात आणि इकडं राहुल आणि शर्वरी हे बोलत थांबलेले असतात। त्यावेळेस राहुल शर्वरीला म्हणतो की जानकी वहिनीने तिकिटाबद्दल का विचारलं आणि त्यांना संशय आला असेल का। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी तिला सांगितलं आहे आणि त्यानंतर ती एवढी इमोशनल आहे की ती त्याच्यावरती भरोसाही ठेवेल। मी विक्रांतला नाही सापडू शकले तरी जानकीला काय सापडणार। ती म्हणते की मी विक्रांतला कसं मुळशीला घेऊन आले, त्यानंतर आपण विक्रांतला कसं किडनॅप केलं आणि तो गाडीचीच वाट बघत बसला आणि आपण त्याला डांबून ठेवलं आणि त्यानंतर शर्वरी ही त्याचा फोनही घेते आणि त्या फोनला स्विच ऑफ करते आणि राहुलला सांगते की मी आता नानांच्या घरी जाणार आहे आणि तू इथून पळून जा, त्यानंतर आपण नंतर केव्हा भेटायचं तेही मी तुला सांगते असं शर्वरी म्हणते आणि तिथं विक्रांतला डांबून ठेवतात। त्यानंतर इकडं शर्वरी घरी जाते आणि सोसाईडचं नाटक करते आणि म्हणते की विक्रांतनं खूप सारे पैसे घेतले आहेत आणि त्यामुळे सगळी लोक मला फोन करून त्रास देत आहेत आणि घरच्यांनी सगळ्यांनीही त्यावरती भरोसाही ठेवला। आणि त्यानंतर जानकी ही नानांकडे गेली आणि ती नानांना सांगितली की शर्वरीला पैशाची गरज आहे आणि तुम्ही शर्वरीला पैसे द्या आणि नानाही तयार झाले। आणि त्यानंतर ते जेव्हा मंदिरात गेले होते त्यानंतर त्यांनी आपल्या दोघांना पाहिलं आणि त्यानंतर नानांना आपल्या दोघांवरती संशय आला आणि त्यांनी मला तुझ्याला भेटण्यापासून थांबवलं, म्हणून मी त्यांना सांगितलं की मला माझे पैसे द्या आणि मी इथून निघून जाईल। त्यावेळेस इकडं नाना म्हणाले की मी तुला माझ्या प्रॉपर्टीतला एक दमडीही देणार नाही। त्यावेळेस इकडं शर्वरी ही खूप रागात आली आणि म्हणली की तुम्ही मला कसं नाही देऊ शकत, कारण की मी ही तुमची मुलगी आहे। त्यावेळेस इकडं नाना म्हणतात की मला तू मुलगी आहेस असं म्हणायला सुद्धा लाज वाटते आणि विक्रांत हे किती साधे आणि सरळ माणूस आहेत आणि आता सुधार आणि या माणसाला सोडून दे आणि तू तुझा संसार सुखाचा कर। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की राहुलवरती माझं प्रेम आहे आणि मी राहुल सोबतच राहणार आहे आणि तुम्हाला जरी मरायचंच असेल तर मीच तुमचा श्वास बंद करते असं म्हणते। आणि त्यानंतर इकडं शर्वरी नानांना मारण्यासाठी काहीतरी वस्तू शोधत असते आणि इकडं शर्वरी नानांना म्हणते की मी राहुल सोबतच राहणार आहे आणि मी विक्रांत सोबत राहणार नाही आणि ती दगड घेते आणि तो दगड नानांच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी शोधत असते। तेव्हा तिला तिथे एक मोठा दगड सापडतो आणि तो दगड ती घेऊन नानांच्या डोक्यात घालते आणि त्यानंतर नाना हे तिथे बेशुद्ध पडतात। त्यानंतर ते रक्त ती रुमालवरती घेते तेव्हा राहुलची नजर ही तिथून येत असलेल्या जानकीवरती जाते आणि राहुल शर्वरीला सांगतो की जानकी येत आहे आणि आपल्याला इथून निघून जायला हवं। त्यानंतर ती रुमालवरती नानासाहेब यांचं रक्त घेते आणि ती तिथून निघून जाते। त्यानंतर इकडं नाना हे शुद्धीवर आल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये नर्सच्या वेशात येते आणि नानांचं ऑक्सिजन हे बंद करते आणि नानांचा मृत्यू होतो। त्यानंतर इकडं शर्वरीने एक खून केला आणि त्यानंतर ती म्हणते की ज्यावेळेस हे विल वाचलं गेलं त्यावेळेस मला लक्षात आलं की नानांनी सर्व प्रॉपर्टी ही जानकीच्या नावावर केली आणि आपला प्लॅन सगळा उधळला। त्यानंतर इकडं जानकी आणि ऐश्वर्या पूजेची तयारी करत असतात आणि ते म्हणतात की उद्यापर्यंत वाट बघण्याच्या अगोदर मी शर्वरीच्या रूममध्ये जाते जेव्हा ते पूजेला बसलेले असतात आणि त्यावेळेस जर ती रूममध्ये येत असेल तर तुम्ही मला इशारा करा आणि मी तिथून निघून जाईल। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू हळू बोल आणि तुला एवढी घाई का आहे आणि एवढी मोठी रिस्क आपण का घ्यायची। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की उद्यापर्यंत जर आपण ती वाट पाहिली तर तिनं काही असलेले पुरावेही नष्ट करेल। त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की ज्यावेळेस मी
तेच रक्त त्यावर घेऊन आले आणि त्यानंतर तेच रक्त इकडे विक्रांतच्या वरती पशीही गेले आणि विक्रांतला जेव्हा पाहिलं त्यांनी तेव्हा त्याला आपण किडनॅप केलेलं होतं त्यावेळेस ती विक्रांतला मारण्यासाठी हातोडा घेऊन आलेला असतो आणि त्या हातोड्याने तिने विक्रांतचाही खून केलेला असतो आणि जे नानांचं रक्त हे रुमालावरती घेऊन आलेलं असतं तेच रक्त हे विक्रांतच्या बोटावरती लावली जाते आणि सगळ्या नखामध्येही ते रक्त गेलं जातं आणि त्यामुळं DNA टेस्टमध्ये विक्रांतनेच नानांचा खून केला आहे असं सिद्ध होईल. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की राहुल म्हणतो की इकडे तूने आत्ताच 2 खून केले आहे, नानांनाही आणि विक्रांतलाही मारला आहे आणि तुला जेव्हा पोलीस विचारतील तेव्हा तू त्यामध्ये अडकून जाशील. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की असं काहीच होणार नाही आणि अशी स्टोरी मी तयार करेल की ज्यावेळेस इकडं विक्रांत हा नानावरती हल्ला करत होता तेव्हा मी तिथे आले आणि त्यांना थांबवले. त्यावेळेस विक्रांतने माझ्यावरतीही हल्ला केला आणि तो मला मारणार होता. त्यावेळेस मी त्याला सेल्फ डिफेन्समध्ये अटॅक केला आणि त्यामुळे विक्रांतचा खून झाला असं हे सिद्ध होईल. आणि त्यानंतर जरी मी अडकले तरी पण मी तिथून सेल्फ डिफेन्समुळे सुटेल असं शर्वरी राहुलला सांगते आणि हे सर्व असंच झालेलं आहे आणि मला आता कशाचीही भीती नाही आणि मी आता कोणालाच घाबरतही नाही असं शर्वरी म्हणते. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की तरीही आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे आणि आपण आपल्या दाराला लॉक लावूयात. त्यानंतर इकडं पूजेची सर्व तयारी सुरू असते आणि आई म्हणतात की हे सर्व जानकीमुळे शक्य झालं आहे आणि त्या जानकीचं खूप कौतुक करत असतात. त्यावेळेस जानकी म्हणते की माझं कौतुक करायचं बस करा आणि आता पूजेचा वेळ निघून जाईल आणि शर्वरी आणि राहुलला आपण पूजेसाठी बोलूयात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि आपण आजच खेळ पण खेळूत.